बड़ी बात है, अब इसमें होता है। क्या सना की सोचने के लिए बैठी है लोगों पे? ये बैठेगी वहाँ पे, मेरी माँ बैठी थी उस टाइम जब इसने बयान दिया था। तो दूसरे कैबिन में जो महिला थी, जो सुरक्षा कर्मचारी थी सीआईएसएफ की, और साइड से आकर जो है मुझे मेरे फेस पे हिट किया और गालियां देने लगी। और जब मैंने उनको पूछा कि उन्होंने ऐसा क्यों किया, तो उन्होंने कहा कि वो फार्मर्स प्रोटेस्ट को जो है वो सपोर्ट करती हैं। और आई एम सेफ, बट माई कंसर्न इज़ कि जो आतंकवाद और उग्रवाद पंजाब में बढ़ रहा है, हाउ डू वी हैंडल दैट? थैंक यू। ये बीजेपी ने बीज बोया है तो वही संभाल। मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. कंगना राणौतचा इमर्जन्सी सिनेमा वाद, ड्रामा, वादग्रस्त आणि प्रसिद्धीचं शास्त्र म्हणजे निगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो इटसेल्फ पब्लिसिटी, ज्या गोष्टीला अनेकदा फिल्मी करिअरमध्ये किंवा राजकीय जीवनात अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. नमस्कार, मी सचिन संघवी. आजच्या एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण चर्चेत असलेल्या कंगना राणौतच्या बहुचर्चित चित्रपट इमर्जन्सीवर बोलणार आहोत. भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात गडद काळ, ज्यावेळी लोकशाहीवर ब्रेक लावला गेला होता, तो काळ कंगना राणौतने रजत पटावर आणलेला आहे. यापूर्वी तिने अनेकदा रिलीजच्या तारखा घोषित करूनही फिल्म रिलीज करू शकली नव्हती, पण अखेरीस तिचा हा वादग्रस्त सिनेमा आता सिनेमागृहात रिलीज झाला आहे. सिनेमा इतिहासावर आधारित नाही, हा फक्त एक प्रोपगंडा सिनेमाच्या श्रेणीत मोडला जातो. तसं बघितलं तर स्वतः कंगनाच्या व्यक्तिमत्वाच्या आणि तिच्या वादग्रस्त व प्रोपगंडित व्यक्तिमत्वाच्या सावलीतच हा सिनेमा आहे. मित्रांनो, इमर्जन्सी कथानक आणि वाद. इमर्जन्सी हा चित्रपट 1975 ते 77 दरम्यानच्या कालखंडावर आधारित आहे, जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्या काळात लोकांच्या हक्कावर गदा आली, पत्रकारितेवर बंदी घालण्यात आली आणि अनेकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. पण इथे एक ट्विस्ट आहे. अनेक समीक्षकांचे म्हणणे आहे की हा चित्रपट प्रामाणिकपणे कथा सांगण्यावर कमी आणि वाद निर्माण करण्यावर जास्त भर देतो. कंगनाने आणीबाणीला लोकशाहीवर काळा डाग म्हटलं आहे, पण तिची ही मांडणी सिनेमापेक्षा तिच्यावर सांगितल्याप्रमाणे वैयक्तिक विचारसरणीला पुढे नेणारा वाटतो. व त्यामुळेच पंजाबमध्ये सुद्धा या चित्रपटाविरोधात मोठा विरोध होत आहे. शीख धर्मीयांच्या म्हणण्यानुसार आणीबाणीच्या काळातील अत्याचारांचे या सिनेमामध्ये चुकीचे चित्रण केले गेलेले आहे. इमर्जन्सी बद्दल मी यापूर्वी संपूर्ण तपशीलवार व तथ्यांसहित एक एपिसोड बनवला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. कंगना ही नेहमीच वाद निर्माण करून किंवा प्रोपगंडा करून चर्चेत राहणे ही स्ट्रॅटेजी अंमलात आणते व त्याद्वारे नियमित प्रकाश झोतात राहील, ही तिची प्रवृत्ती आहे. तिच्या काही वादग्रस्त विधानांवर नजर टाकूया. तिने म्हटलं होतं की भारताला खरं स्वातंत्र्य 2014 सालीच मिळाले, ज्यामुळे स्वातंत्र्य संग्रामातील इंग्रजांविरुद्ध लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा तिने घोर अपमान केला होता. जो हमारे प्रधानमंत्री हैं वो एक युग पुरुष हैं और हमारा सौभाग्य है, हमारे पूर्वजों ने मुगलों की गुलामी देखी, उसके बाद अंग्रेजों की गुलामी देखी और फिर कांग्रेस का ये कुशासन देखा, लेकिन 2014 में हमें सही मायने में जो है वो आजादी मिली है, हमें स्वतंत्रता मिली है, सोचने की स्वतंत्रता, सनातन की स्वतंत्रता, अपना धर्म बनाने की स्वतंत्रता, इस देश को हिंदू राष्ट्र बनाने की स्वतंत्रता। जब सन 1947 में आपने धर्म के आधार पर जो इस्लामिक रिपब्लिक बना ही दिया था पाकिस्तान को, तो फिर इसको हिंदू राष्ट्र क्यों नहीं बनाया? इसको हम हिंदू राष्ट्र बनाएंगे। आप धर्म के आधार पर कहीं दो टुकड़े करते हैं और कहीं बेवकूफ बनाते हैं। अब हम बेवकूफ नहीं बनेंगे दोस्तों. शेतकरी आंदोलनाला तिने देशद्रोहींचा शक्तींचा कट म्हटलं होतं. ती असं कसं काय म्हणू शकते? तसंच हा इमर्जन्सी सिनेमा आहे मित्रांनो. तिच्या म्हणजे कंगनाच्या वैयक्तिक विचारधारेला पुढे नेणाराच आहे. मोदी सरकार ही खोटे प्रोपगंडा करणारी, चुकीचे तथ्य जनतेसमोर ठेवणारी सरकार आहे, ज्यामुळे या सरकारच्या समर्थक अंधभक्त जनतेला ती आवडते. पण इतिहासाचे जाणकार व संवेदनशील समीक्षक तिला प्रसिद्धीसाठी वाद तयार करणारी व्यक्तीच समजतात. पण कंगना हे स्वतः विसरून जाते की ती किती स्वतःच कंगना विरुद्ध कंगना अशी व्यक्तिरेखा निर्माण करत आहे.
आणि त्याचा परिणाम म्हणून आज तिला हिंदी सिनेसृष्टीत कोणी काम देत नाही आहे. कारण तिच्या वादग्रस्त व्यक्तिमत्व, वादग्रस्त विधानामुळे तिचे अभिनय कौशल्याला पुरेसा वाव मिळत नाही आहे व तिला महत्त्व दिले जात नाही. तिचं सतत प्रसिद्धीसाठी वाद तयार करणे तिच्या विश्वासार्हतेवर परिणाम करत आहे. हिमाचल प्रदेशातील एका छोट्या गावातून आलेली कंगना 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकली आहे. क्वीन, तनू वेड्स मनू आणि फॅशन यासारख्या चित्रपटाने तिला सिद्ध केलं. पण त्यानंतर ती प्रत्येक वेळी वादग्रस्त विधान करते किंवा विवादास्पद काहीतरी चित्रपट आणते, जेव्हा प्रेक्षकांच्या मनात शंका येते की तिचा डाव किती काळ टिकणार आहे. तिचा हा डाव तिच्या करिअरचं पतन दर्शवतं का ती स्टारडमची नवीन व्याख्या निर्माण करत आहे, हा एक प्रश्न निर्माण होतो आहे. मी फक्त तिच्या वैयक्तिक जीवनातील तिचे वादग्रस्त रिलेशनशिप बद्दल न बोलता तिच्या फक्त सार्वजनिक जीवनावरच बोललो. कारण जर त्यावर बोललो तर एक कादंबरीच तयार होऊ शकते. पण तिच्यात व आपल्यात हाच वैचारिक फरक आहे. असो तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते जरूर सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मी सचिन संघवी.